आपल्याला कुठं राहिलं पाहिजे? पुणे जिल्ह्यामध्येच राहिलं पाहिजे. आमच्या ग्रामस्थांचं सगळ्यांचं मत आमचं पुणे जिल्ह्यामध्ये. आम्ही थोड्या दिवसामध्ये ग्रामसभा घेऊन संभाव्य बारामती जिल्ह्याची चर्चा चालू असतानाच आता आपण आलो आहोत गोखोडी तालुका भोर या गावामध्ये. या ठिकाणी आपण भेटणार आहोत रामचंद्र बांदर इतिहास अभ्यासक यांना. बघूया काय म्हणतात ते. दुर्गम डोंगरी भाग आहे आणि पुन्हा हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि शिक्षणाच्या माहेरघरामध्ये त्या पुणे जिल्ह्यामध्ये आमचा भोर तालुका आहे. आता अलीकडंच काही यूट्यूबला किंवा पेपरमध्ये बातम्या आम्ही वाचतो आहे की बारामती हा वेगळा जिल्हा होणार आहे आणि त्यासाठी भोर तालुका जोडला जाणार आहे. ते खूप चुकीच्या दृष्टिकोनातनं प्रशासन काम करतं आहे काय असं वाटायला लागलं. कारण भोरपासून हाकेच्या अंतरावर पुणे आहे आणि पुण्याला जायला आम्हाला 50 किलोमीटर एवढंच अंतर आहे. जर बारामतीला भोर शहरापासून जायचं म्हटलं तर 120 किलोमीटरचं अंतर आहे आणि आमचा दुर्गम पश्चिम मावळ भाग आहे. त्या भागामधून जर जायचं म्हटलं तिकडं मळं बुतुंड डेरं इथून जर अंतर घेतलं तर तो 200 किलोमीटरच्या आसपास बारामती बसेल. तर मग शेतकऱ्यांनी जर आपली काही कामं असतील तर कृषी विभागाचं काम असेल विभागीय तर ते तिकडं जायचं म्हटलं तर किती त्रास त्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमचं इथलं उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांचं पण कार्यालय उद्या तुम्ही फलटणला हलवाल, फलटणला आलं भोरच्या माणसानं फलटणला जायचं का? शिंदेवाडी आमचं शिंदेवाडी गाव आहे भोर तालुक्यातलं, ते पुण्याच्या बॉर्डरला आहे पुणे शहराच्या. त्या माणसांना तर खूप 5-10 मिनटामध्ये ती माणसं पुण्यात पोहोचतात. त्यांनी उलटं परत 200 किलोमीटर बारामतीला जायचं का? हा सगळा भाग दुर्गम डोंगरी असल्यामुळं आम्हाला पुन्हा जवळ आहे आणि पुण्याशी कनेक्टेड आम्ही लोक आहोत. पुन्हा हे IT हब म्हणून सुद्धा नावारूपाला येत असताना आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि पुणे जिल्हा असल्यामुळं पुणे जिल्ह्यामुळं आमची डेव्हलपमेंट होते, विकास होतो आणि पुण्यामध्ये असणं आणि बाहेरच्या शहरामध्ये आपण असणं निगडीत असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो आहे. तर आमचं सगळं दळणवळण पुण्याशी आहे. म्हणून आमचं मत आहे की आमचा तालुका भोर तालुका हा पुणे जिल्ह्यामध्येच राहिला पाहिजे. प्रशासन असं का करतं? इथं धरणं वगैरे आहेत, या धरणांचं पाणीसुद्धा खाली नेण्यासाठी हा राजकीय डाव आहे का असंही आम्हाला वाटायला लागलेलं आहे. तर काय आहे नेमकं काय कळत नाही. जर त्याच्यामुळं प्रशासन जर छोटे छोटे जिल्हे निर्माण करून प्रशासनाची सोय करत असेल तर आमची गैरसोय होणार आहे. प्रामुख्याने इथल्या शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची, कामगारांची गैरसोय होणार आहे. त्याच्यामुळं आमचा हा भोर तालुका हा पुणे जिल्ह्यातच राहिला पाहिजे. जर शासनानं ते ऐकलं नाही तर याच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल. याची शासनानं दखल घ्यावी आणि आमचा भोर तालुका हा पुणे जिल्ह्यातच ठेवावा, हे माझं स्पष्ट मत आहे. आमच्या सगळ्या लोकांचं तेच मत आहे ना? तेच मत आहे. आपल्याला कुठं राहिलं पाहिजे? पुणे जिल्ह्यामध्येच राहिलं पाहिजे. आमच्या ग्रामस्थांचं सगळ्यांचं मत आमचं पुणे जिल्ह्यामध्ये. आम्ही थोड्या दिवसामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये असा ठराव करणार आहे की आमचा भोर तालुका हा पुणे जिल्ह्यामध्येच राहिला पाहिजे. त्यासाठी आम्ही शासनाकडतो ग्रामसभेचा ठरावही पाठवणार आहेत आणि वेगवेगळ्या त्या भोर तालुक्यातल्या ग्रामपंचायती तशा पद्धतीनं पावलं उचलणार आहेत. शासनाने याची दखल घ्यावी आणि आमचा भोर तालुका हा पुणे जिल्ह्यातच ठेवावी ही शासनाला नम्र विनंती आहे. जर शासनानं आडमुठेपणानं जर आमचा भोर तालुका बारामतीला किंवा इतरत्र कुठं जोडला तर त्याच्या विरोधात आम्ही निश्चितप्रमाणे आंदोलनच करणार आहोत. कॅमेरामन ऋतुराज बरोबर संजय गायकवाड, भोर न्यूजसाठी भोर.